धन्यवाद. आता आजचा कार्यक्रमाचा विषय आहे कुटुंब व्यवस्था, अर्थव्यवस्थेचा गाभा. भक्तांना विनंती आहे की काही आपलं आलेपर्यंत अवकाशा परिचय करून देतो. मी अकाउंटन्सी विषयाची प्राध्यापिका म्हणून 15 वर्ष अनुभव, HR कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, सर्टिफिकेट, कॉमर्स कॉलेज, चौपाटी, लाला लजपतराय कॉलेज, कॉमर्स कॉलेज अंधेरी या कॉलेजमध्ये पण प्राध्यापकाची वेगळे अशा प्रतिष्ठित महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका म्हणून काम केलं आहे. मुंबई विद्यापीठातून बिझनेस इकॉनॉमिक्स या विषयात PhD शिकवलं आहे. आंतरराष्ट्रीय अर्थकारण या विषयावर साप्ताहिक ड्रेस, मुंबई तरुण भारत आणि एकता मासिक इत्यादी ठिकाणी प्रकाशित केलेले आहे. त्याबद्दल त्यांच्या शाळामध्ये तत्त्वे करा. वर्षाला विनंती आहे की आपण आपलं भाषण करू.
करणार नाही. जपानने भारताला सांगितलंय तुमच्याकडून आम्हाला स्किल वर्कर्स पाठवा. म्हणजे चारही पहिले देश जे जीडीपीच्या दृष्टीने पहिल्या 4 क्रमांकावर आहेत त्यांच्या अर्थव्यवस्था तितक्याच्या चांगल्या काम करत नाही. आणि 5व्या क्रमांकावर असलेला भारत ही फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे. संपूर्ण जगाचा अर्थव्यवस्था वाढी दर सरासरी दर हा 3% सांगितला गेला. तो भारतासाठी 6.5% हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि वर्ल्ड बँक देतो. म्हणजे बाकीच्या इकॉनॉमीच्या पहिल्या टॉप 4 आहेत त्या सामूहिक अर्थव्यवस्थेची कामगिरी करत नसताना भारत मात्र अर्थव्यवस्थेची खूप चांगली कामगिरी करतो. असं काय आहे भारतामध्ये की भारत चांगली कामगिरी करतो? कुटुंब व्यवस्था. अगदी कुटुंब व्यवस्थेची अतिशय घट्ट रुजलेली पायामुळं की भारतीय अर्थव्यवस्था नुसते टिकून ठेवण्यात नाही तर आज जगामध्ये सगळ्यात फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी होण्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावते. भारतीय अर्थशास्त्र म्हटलं सॉरी आणि फिरायचे मला काही डिस्टर्ब झालं असतं त्याचं
अधिक नाजूक अर्थव्यवस्था असली पाहिजे. आणि हे पाश्चिमात्य अर्थशास्त्रज्ञांना आजपर्यंत कळलं नाहीये की अर्थशास्त्र म्हटल्यानंतर अर्थशास्त्र हा समाजामधूनच येतो आणि सामाजिक शास्त्राचा हा भाग असल्यामुळे समाजाचा आणि कुटुंब व्यवस्था म्हणून विचार करून अर्थशास्त्र बनवायला पाहिजे असं अजूनही पाश्चिमात्य अर्थशास्त्रज्ञांना जाणवलेलं. आदिमानवाचा विकास होत गेला तशा संस्था उदयाला आणि सगळ्यात पहिली उदयाला आलेली संस्था कोणती होती तर विवाह संस्था. आणि विवाह संस्थेबरोबर कुटुंब संस्था उदयाला आली. संस्था म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय येतं एखादी संस्था. आता की ज्येष्ठ नागरिक संघ वतीला बोललेली संस्था आहे म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर ज्येष्ठालयाचा हा आळा म्हणजे एखादी जेव्हा आपण संस्था म्हणतो तेव्हा त्याची इमारत त्याच्यानंतर त्याच्याबरोबर केलेले नियम कायदे हे सगळे येतात. तसे न्यायव्यवस्था आपण म्हणतो तसं न्यायालय आहे, न्यायाधीश आले, वकील आले, त्याच्याबरोबर आलेले न्यायालयाचे नियम. शैक्षणिक संस्था म्हटली की शाळा महाविद्यालय त्याच्याबरोबर येणारे ते नियम. तर जेव्हा आपण कुटुंब व्यवस्था म्हणतो तेव्हा कुटुंब व्यवस्थेचा नियम कर्तव्य आणि जबाबदाऱ्या या खूप महत्त्वाच्या असतात. जशा कुटुंब व्यवस्था जशी उदयाला आली तशा बहुतेक संस्कृतींनी बहुपत्नीत्व स्वीकारले. पण नंतर बहुपत्नीत्वाचे तोटे लक्षात आले आणि ते तोटे लक्षात आल्यानंतर बहुतेक संस्कृती या एकपत्नीत्वाकडे वळल्या. पण आजही एक विशिष्ट समाज असा आहे की तो आजही बहुपत्नीत्वाचा तिरस्कार करतो. हा बहुपत्नीत्वाचा तिरस्कार करणारा जो समाज ज्या देशांमध्ये आहे त्याचं वैशिष्ट्य असं की तिथे शांतता कायदा सुव्यवस्था स्थिती कायम सुधारलेली असतो. त्याच्यामुळे प्रगतीमध्ये अडचण निर्माण होतो आणि प्रगतीमध्ये अडचण निर्माण झाल्यामुळे तो देश फार मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रगती करू शकत नाही. जेव्हा बहुपत्नीत्वाचा स्वीकार एखादा समाज करतो आणि एका पुरुषाला 4 स्त्रियांशी लग्न करायला परवानगी देतो त्याचाच अर्थ निसर्गाचा एकाच एक नियम हा डावलला जातो तिथे आणि 3 पुरुष हे विवाह मिळतात. जे तरुण वय असतं त्या तरुण वयात पुरुषांचे हार्मोन्स अतिशय तीव्र स्वरूपाचे असतात. त्या वयामध्ये वासना न जमलेले असे करून ते हिंसक मार्गाकडे सहज खेचले जातात. आणि त्यात अस्मानी किताबाचा उल्लेख करून 72 अक्षरांची आभासी लागत दाखवून त्या तरुणांची डोकी भडकवली जातात आणि त्यामुळे संपूर्ण जगामध्ये दहशतवाद पोचण्यासाठी असे करून कायम उपलब्ध असतात. आणि त्यामुळे संपूर्ण जगाला फक्त ठराविक देशाला नाही तर संपूर्ण जगाला आज दहशतवादाचा खूप मोठा धोका निर्माण झाला आणि त्याच्यामुळे अर्थातच संरक्षणावरचा खर्च हा वाढतो. नुसतं देशाबाहेर देशाचं संरक्षण आहे देशांतर्गत संरक्षणाचाही खर्च वाढतो आणि तो अर्थव्यवस्थेवरती एक ताण आणणारा असतो. ज्या देशांनी अशा प्रकारची व्यवस्था स्वीकारली त्या देशांनाही फटके बसले. सिरियासारख्या देशातून नागरिकांना दुसऱ्या देशात जावं लागलं आणि ते नागरिक
आपल्यासारखा नैतिकता अनैतिकता हा सगळं मानणारा होता आणि त्याच्याप्रमाणेच चालणारा होता. सिंगल मदत ही संकल्पना तिथे अजिबात अस्तित्वात नाही. मग असं काय झालं की अमेरिकन समाजाचा इतका मोठा अधःपतन झालं? डावे आणि स्त्रीवादी विचारांचा याला सगळ्यात जास्त कारण होतं. आज आपणही बरेच सजग झालो, त्यामुळे आपणही या विषयावरती विचार करतो. आपल्याही मनात येतं फेमिनिझम, आणि फेमिनिझम म्हणजे एक्स्ट्रीम फेमिनिझम, डावे विचारवाद, कम्युनिस्टांच्या संकल्पना आजही आज आपण आपल्या देशामध्ये वाचतो. पण याची सुरुवात झाली अमेरिकेत. डावे विचारवाद म्हटलं की कम्युनिस्ट चळवळ. खरं तर कम्युनिझमचा उदय झाला चीन आणि रशियामध्ये. तर फेमिनिझम मिळवण्याला आलेला देश चीन किंवा रशिया नव्हता, तर तो अमेरिका होता. आणि म्हणून याला अमेरिकन कम्युनिझम म्हटलं जातं. त्यांच्याकडचे विचारवंत होते ते अब्राहमिक पंथातून आलेले होते. अब्राहमिक पंथामध्ये स्त्रीला दुय्यम स्थान आहे. अब्राहमिक पंथांमध्ये ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाममध्ये तर अगदीच टाकाऊ स्थान आहे. पण ज्यू आणि ख्रिश्चन या धर्मामध्ये त्यांची सुरुवातीची गोष्ट बघितली तर ॲडम आणि ईव्हची जी स्टोरी आहे त्याच्यामध्ये त्यांच्या दृष्टीने जग निर्माण झालं. त्या कथामध्ये सुद्धा ॲडमच्या पाचोळीपासून ईव्हचा जन्म झाला, म्हणजे स्त्रीचा जन्म चांगल्या गोष्टीपासून झाला. त्याच्यामुळे त्यांच्या धार्मिक ग्रंथांमध्ये स्त्रियांनी वडिलांचा किंवा भावाचा किंवा पतीचा सल्ला करावा प्रत्येक ठिकाणी लिहिलेला आहे. आणि त्याचबरोबर की ईव जी आहे तिने जे फळ खाल्लं म्हणून पापाची निर्मिती झाली. म्हणजे ॲडम समजला नाही तर ईवचे फळ खाल्लं म्हणजे पापाची निर्मिती, म्हणजे पापाचा दोष पूर्णपणे त्या ईववरती गेला, स्त्रीवरती गेला. मुळात स्त्री हीच पापाची निर्मिती म्हटल्यानंतर त्यांच्याकडे स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन दुय्यमच आहे. मग या स्त्रीवादाची भारताला खरंच गरज होती का? ज्या भारतामध्ये ज्या वेदांमध्ये ऋचा लिहिल्या गेल्या त्या ऋचांमध्ये गार्गी, मैत्रेयी, संत विदुषी होत्या. वसिष्ठांनी अरुंधतीला आपल्या समाजामध्ये वर्षात स्थान आहे. वसिष्ठांची अरुंधती अतिशय हुशार होत्या. अवस्थापती लोपामुद्रा आणि अवस्था हे लोकपत्र असं आहे की दोघांनी प्रेग्नन्सी घेऊन आले, इथपर्यंत ज्ञान मिळालं. आणि अशा समाजातून आलेल्या भारतीय स्त्रीला स्त्रीवादाची खरंच गरज होती का? स्त्रीवाद आणून त्यांनी अहिल्याबाई होळकर ही विसरली नव्हती. तसं अहिल्याबाई होळकर जेव्हा मुंबईच्या आक्रमण झालं, ब्रिटिश इथे होते, तेव्हा राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी ब्रिटिशचं नाव काम करून दाखवलंय. मग त्या अहिल्याबाई होळकरांच्या पारंपरिकमध्ये स्त्रीवाद, पाश्चिमात्यांचा स्त्रीवाद याची खरंच गरज होती का? हा आज आपणच आपल्याला विचारायचा प्रश्न आहे. त्यांना गरज होती, कारण त्यांच्याकडे समाज रचनेमध्ये स्त्रीचं स्थान दुय्यम आहे. आपल्याकडे ऋषी आणि ऋषीपत्नी गुरुकुलं चालवत होत्या. त्या गुरुकुलाचा संपूर्ण कार्यभार ती स्त्री ऋषीपत्नी चालवत होती. शी इज जस्ट लाइक MBA डायरेक्टर. हे काम कमी नव्हतं, तरी आपण तो स्वीकारला. जे पाश्चिमात्य विचारवंत आहेत, जे स्त्रीवादी विचारवंत आहेत, ते सांगतात की भारतामध्ये स्त्रियांवर अन्याय झाला. तर अन्याय झाला असं न म्हणता भारतीयांना मुघल आणि इंग्रज अशा क्रूर राज्यकर्त्यांपासून स्त्रियांना वाचवायचं होतं, म्हणून स्त्रियांवरती संरक्षण व्हावं म्हणून काही बंधनं लादण्यात. आणि त्याही व्यवस्थेमध्ये जे 12 बलुतेदार पद्धती होती, त्या 12 बलुतेदार पद्धती सोना, लोहा, कासा, तांबा हे सगळे कारागीर होते. तर सोनाराच्या घरातल्या स्त्रीला सोनारकाम करता येत होतं. शेतकऱ्याची स्त्री शेतात जाऊन पिकाचं सगळं बघत होती. लोहाराची स्त्री भातात चालवत होती. सांभाराच्या स्त्रीला कपड्याचं पूर्ण शिवणकाम करता येत होतं. मग मला सांगा, स्त्रियांना कुठलं ज्ञान नव्हतं? स्त्रियांना खूप ज्ञान होतं. त्यामुळे पाश्चिमात्यांनी नॅरेटिव्ह बसवला
लागेल. फूल आणि मूळ हे तुच्छतेने वापरले गेलेले शब्द आहेत. खरं तर फूल म्हटल्यानंतर आज आपण अन्नपूर्णा देवीची आपल्या देवघरामध्ये पूजा करतो. अन्नपूर्णा हे स्त्रीचं स्वरूप आपण मानलेलं आहे. देवी ही संकल्पना आहे. पाश्चिमात्य लोकांकडे बरेचसे संकल्पना नाही आहे. अशी अन्नपूर्णा आपण एवढं सुंदर अन्नपूर्णेचं रूप असताना ती अन्नपूर्णाचं नसावी असं आपल्या अपेक्षा असताना आपण फूल हा शब्द तुच्छतेने वापरला. आज आपण मातृशक्ती म्हणतो. ज्या बाळामुळे त्या आईला मातृत्व प्राप्त होतं ते फूल आणि मूळ तुच्छतेचं कसं काय असू शकेल? इथे आहे मातृशक्ती. प्रत्येक मला फूल आणि मूळ हे तुच्छतेचे शब्द नव्हते, पण त्या स्त्रीवादी विचारवंतांनी ते फूल आणि मूळ हे तुच्छतेचे केले. म्हणजे एखादी स्त्री शिकली की तिने बाहेर जायचं आणि नोकरीच करायची. नोकरी हे मी डबल अंडरलाईन मध्ये लिहिते. कारण काय आहे की जी उच्च विद्याविभूषित स्त्री असते ती स्वतःचा संसार व्यवस्थित करून आई वडील सासू सासऱ्यांचा करते. तिला विचारतात, हो तू काहीच करत नाही. अरे ती समाज बांधणीचं काम करते, ती कुटुंब सांभाळते, ती राष्ट्र निर्मितीसाठी हातभार लावते. मगाशी आपण जीडीपीची संकल्पना बघितली. त्या जीडीपीच्या संकल्पनेमध्ये हे स्त्रीचं कुटुंब निर्मितीचं राष्ट्र निर्मितीचं काम कुठेही विचारात घेतलं जात नाही. आणि मग तुम्हाला आठवतं काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे आता तारीख नाही आहे, एका कार्यक्रमात बोलताना आपल्या माननीय पंतप्रधान म्हणाले की जीडीपी संकल्पना लावून GEP ही नवी संकल्पना भारत आणणार आहे, ग्रॉस एम्पॉवरमेंट करत. तर खरंच राष्ट्रासाठी काय योगदान देतं हे अतिशय महत्त्वाचं आहे. नाहीतर जीडीपीचे आकडे फुगलेले आहेत आणि इकडे कुटुंब व्यवस्थेची वातावरण झालेली आहे. असंही करून चाललं नाही. म्हणजे स्त्रीवादी विचारवंतांनी स्त्री ही कशी तर शिकून नोकरीच करायला पाहिजे आणि त्याच्याने पुढे जाऊन त्याच्याशी सोशल मीडियावर एक वाचलं की साडी आणि टिकली लावलेली स्त्री उच्च विद्यापीठाची कशी असू शकते. म्हणजे उच्च विद्याविभूषित स्त्रीने त्या कॉर्पोरेटसारखे कपडे घालायचे पुरुषांसारखे डोक्यात आणि त्यांचा मगच ती उच्च विभूषित झाली आणि तिने टिकली लावायची नाही. एक एक गोष्ट करत हळूहळू स्त्रीवाद करत हा कुटुंब व्यवस्थेवर घातलेला घावा आहे. आणि ते इतकं पद्धतशीर सुरू आहे की मालिकांमध्ये दूरदर्शनच्या मालिकांमध्ये सुद्धा स्त्रियाच एकमेकांविरुद्ध बहिष्कारस्थान करतात. अशा खरंच करतात का? तुमच्या आमच्या घरात कोणीही करत नाही, असं कोणीही वागत नाही, पण दाखवतात काय? म्हणजे ही स्त्री म्हणजे आपली अपेक्षित होती. आजकाल भारतामध्ये डायव्होर्सच्या केसेस अतिशय वाढल्यात. भले ते जगाच्या दृष्टीने कमी असतील, पण तुमच्या आसपास किंवा तुमच्या कुटुंबामध्ये एखादी तरी तुम्ही केस अशी बघितलीच असेल. त्याच्यामध्ये जे ॲलिमनी आणि मेंटेनन्स मागितला जातो त्याची रक्कम आपल्या डोळ्यात पांढरे होती अशी आहे. क्रोर्समध्ये मागितली जाते. म्हणजे स्त्रीवरती करता करता स्त्रिया बरबाद झाल्यात का? इथपर्यंत परिस्थिती यावी इतकी आपण पाश्चिमात्यांच्या आहारी गेलो का? आणि हे सगळं आज मांडायचा मुद्दा आहे की कुटुंब व्यवस्था टिकून राहिली तरच समाजात शांतता राहते आणि समाजात शांतता राहिली तर तो विकास आर्थिक प्रगती करतो, समाज म्हणून प्रगती करतो आणि समाज म्हणून प्रगती करणारा देशात आर्थिकदृष्ट्या सुदृढ असतो. आणि म्हणून हा कुटुंब व्यवस्थेवर टाकला जाणारा छोट्या छोट्या गोष्टींमधून जो झाला आहे तो वेळेस ओळखून त्याच्यावरती उपाययोजना करण्याची अत्यंत गरज आहे. दुसरा असाच माध्यम आहे जाहिराती. मी फार जाहिरातींबद्दल बोलत नाही, पण एक उदाहरण तर नक्की सांगते. आम्ही लहान असताना साधारण 40 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. कंप्लीट मॅन ॲडची. कोणाची कंप्लीट मॅन ॲड? कंप्लीट मॅन रेमंड शिवाय कंप्लीट मॅन. आजही रेमंड शिवाय कधीतरी येते कंप्लीट मॅन म्हणून, पण त्याची फ्रिक्वेन्सी फार कमी झाली. म्हणजे रेमंडचे कपडे घातले की तो पुरुष कंप्लीट मॅन झाला, इरिस्पेक्टिव्ह ऑफ हिज एज, इरिस्पेक्टिव्ह ऑफ हिज क्वालिफिकेशन, इरिस्पेक्टिव्ह
पैसा हा इतका महत्वाचा झाला की मुलगा जो ब्रँड निर्माण केला त्या स्वतःच्या वडिलांना विचारेल पैसा हाच महत्वाचा आहे. हेही आपल्याला पाश्चिमात्यांनीच बनवलेलं आहे. तुम्ही कसे सुखाने समाधान मिळेल आता याच्यापेक्षाही पैसा हा महत्वाचा झाला. दुसरी एक ऍड आहे. काही वर्षापूर्वी येत होती, 3 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. मला नक्की आठवत नाही, 3 वर्षापूर्वी द्यायची इंटरनॅशनल फ्लाईट्स आणि अमुक अमुक देशाचं नाव सांगते. म्हणजे नाणी हे घर जाणं हे इतकं तुच्छतेचं झालं. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय ह्याच्यामध्ये प्रवास करावा, संस्कृतीची ओळख होते, मान्य आहे मला. पण याचा अर्थ नाणी हे घर जायचं हे तुच्छतेचं होत नाही. पण आपल्याला आपण कसं वागावं, कसा विचार करावा, कसे कपडे घालावे, हे सगळं हे गावे पद्धतशीर आपल्या डोक्यात भरवतात. आणि याचा सगळ्यात शेवटी वाईट परिणाम कशावर होतात तर कुटुंब व्यवस्थेवरती वाईट परिणाम होतो. अमेरिकन समाज रचना हे आपण आधी बघितलं की अतिशय आपल्यासाठी सगळ्या नैतिकता अनैतिकता सगळं पाहिलं आहे. 1970च्या दशकात अमेरिकेमध्ये सिंगल मदरहूड आणि पॅट्रियार्चिकल फॅमिलीज म्हणजे पुरुष प्रधान कुटुंब व्यवस्था याच्याबद्दल का मोठ्या चर्चा नाही. त्या चर्चांकडून निष्पन्न काय झालं तर सिंगल मदरहूड घेणाऱ्या स्त्रियांना त्या मदत करायला हवी आणि त्यांच्या मुलांना मदत करायला हवी. ते थांबवायचा निर्णय काय झाला आणि याला नाव दिलं कल्याणकारी राज्याची संकल्पना. कल्याणकारी राज्याची संकल्पना असं नाव देऊन त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सिंगल मदरचा मदत द्यायला सुरुवात केली. कल्याणकारी राज्य म्हणजे काय तर कल्याणकारी राज्यामध्ये व्यक्तीच्या वैयक्तिक स्वार्थाला जास्त महत्त्व दिलं जातं आणि त्यामुळे व्यक्तीची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या ती व्यक्ती पार पाडत नाही. तर ह्या जबाबदाऱ्या कोण देतं? शासन त्या जबाबदाऱ्या. म्हणजे समाज रचनामधून जी काही कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडायला पाहिजे त्या व्यक्तीच्या जबाबदाऱ्या शासन देईल. आणि याचा मूळ कारण अमेरिकन राज्यघटनेमध्ये आहे. तर अमेरिकन राज्यघटनेमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला अवास्तव महत्त्व दिले. एकवेळी व्यवस्था उद्ध्वस्त झाली तरी चालेल पण व्यक्तीचे वैयक्तिक हक्क जपले पाहिजे असं अमेरिकन विचारवंतांचं मत आहे. 1984 मध्ये मर्फी ब्राउन नावाची एक अमेरिकेमध्ये सिरियल आहे. हे मर्फी ब्राउनमध्ये मर्फी ब्राउन नावाचं त्याच्यामध्ये स्त्री पात्र होतं आणि ती महिला पत्रकार होती. ही महिला बंडखोर पत्रकार होती. बंडखोर विचारायची होती. तिने एकच कालखंडाचा म्हणजे सिंगल मदर होण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेमध्ये 2 राजकीय पक्ष आहेत, रिपब्लिकन आणि दुसरा डेमोक्रॅट्स. डेमोक्रॅट्सनी तिला उचलून धरलं. किती काय म्हणतो आपण आक्रमक अजून एक वेगळ्या शब्दांना किती आधुनिक विचारसरणीची स्त्री आहे की जी एकच पालकाचा सिंगल मदर होण्याला तयार. पण अमेरिकन समाजाला हे पटलं नव्हतं. त्यांनी रागाने टीव्ही चॅनलमध्ये फोन केले आणि त्यांना सांगितलं तुम्ही असं कसं दाखवताय. त्यांनी सांगितलं की
आणि डेमोक्रेटचा अजेंडा पुढे चाललेला आहे. तेच 2 मिनिटं. आपण थांबलो होतो डेमोक्रेटचा अजेंडा काय नाही. आणि एक वैशिष्ट्य असतं की राजकीय पक्षांना वोट बँक म्हणून एखाद्या मिळाल्या, एक पॉप्युलेशन मिळालं की त्या अनुषंगाने त्यांची धोरणं येतात. तर ह्या डेमोक्रेटचं वैशिष्ट्य असं की त्यांना आफ्रिकन अमेरिकन समाजाने पाठिंबा दिला. विशेषतः आफ्रिकन अमेरिकन महिलांनी त्यांना पाठिंबा दिला आणि आफ्रिकन अमेरिकन महिलांची 95% मतं ही डेमोक्रेट्सला मिळाली. आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे नैतिकतेला धरून नसलेल्या वैयक्तिक वर्तनाला डेमोक्रेट्सनी प्रत्येक वेळेला पाठिंबा दिला. त्याच्यावर इथे प्रश्न निर्माण होतो की सिंगल मदर आहे म्हणजे कौटुंबिक जबाबदारी नाही, मग अशी जबाबदारी कोण घेतो? तर शासन ही वडील म्हणून जबाबदारी घेतो. आणि याला फार छान नाव दिलं अमेरिकेने, नॅशनलायझेशन ऑफ फॅमिलीज. नॅशनलायझेशन ऑफ फॅमिलीज. आणि सिंगल मदर्सना भत्ता मिळतो, त्यांच्या मुलांना भत्ता मिळतो म्हणून झालं असं की आफ्रिकन अमेरिकन समाजातल्या महिला ज्यांचे असे सिंगल मदरचं प्रमाण 24% होतं ते आता 75% आहे. म्हणजे आफ्रिकन अमेरिकन समाजातल्या त्यातल्या 75% मुलांना आपले वडील कोण आहे हेच माहिती. म्हणजे वडिलांची जबाबदारी कोणी घेतली? शासनाने घेतली. सिंगल मदर म्हणून दिला गेलेला भत्ता, त्यांच्या मुलांना दिला गेलेला भत्ता, नंतर बेरोजगारी भत्ता, मग ओल्ड एज पेन्शन्स, वेगवेगळ्या प्रकारचे भत्ते तयार होते. आपल्याकडे आपण काय म्हणतो की आई वडिलांची जबाबदारी आई वडिलांची जबाबदारी मुलं घेतात. म्हणजे ओल्ड एजमध्ये जेव्हा मुलं जबाबदारी घेतात किंवा शासन जबाबदारी घेणार झाली, प्रत्येक जबाबदारी शासनाने घेतली. बेरोजगार भत्ता शासनाने दिला म्हटल्यानंतर त्यांना तरुणांना काम करायचे म्हणूनच नाही, घर बसल्या पैसे मिळतात. पुन्हा सिंगल मदर झाल्यानंतर सिंगल मदरचा भत्ता मिळतो, मुलं झाल्यानंतर मुलांच्या नावाने भत्ता मिळतो. आता जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल सिक्युरिटी मेजर्स बंद करायचा निर्णय घेतला तेव्हा एक व्हिडिओ फिरत होता. मला हसू आलं म्हणून त्या महिला 4 मुलं आहेत, ती सिंगल मदर आहे आणि तिला प्रत्येक मुलाच्या नावाने $2,000 भत्ता मिळतो. तो बंदवणार म्हणून ती लढाई. म्हणजे सोशल सिक्युरिटी मेजर्स करता करता कुठपर्यंत जाऊन पोहोचलं. आपल्याकडे समाज म्हणून, कुटुंब व्यवस्था म्हणून एखाद्या कुटुंबाची परिस्थिती नसेल तर आजूबाजूचे नातेवाईक मदत करतात, मुलांच्या शिक्षणाकरतात की जेणेकरून की ते कुटुंब त्या परिस्थितीतून बाहेर पडेल आणि पुढे मुलं मोठी होऊन काहीतरी चांगलं करतील. आणि हे समाज गुण असतं, हे समाज गुण पेडण्यासाठी मुलं करतात. पण इथे समाज गुण वगैरे काहीच नाही. आणि ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे की हा जो पैसा उपलब्ध करायचा तो कुठे होणार? एक तर कराच्या माध्यमातून, नाहीतर उलट करायला लागेल सरकारला. एक मला गोष्ट आठवते आता, छोटीशी आहे, खूप लांब नाही, खूप म्हणजे मोठं नाही झालं लेक्चर. ती ग्रासहॉपरची स्टोरी तुम्हाला, ग्रासहॉपर अँड ॲन्ट तुम्हाला माहिती असेल. तो असा
जर्मनीमध्ये आहे. तर त्या बिचारे काम करत असतात. ते सगळं वातावरण पाश्चिमात्य देशातच आहे. तिकडे पानगळ होते. पानगळ होत आल्यानंतर तोपर्यंत मुंग्यांनी स्वतःचं अन्न मिळवलेलं असतं. पानगळ झाल्यानंतर ग्रास सॉपरला खायला काही नसतं. तो बिचारा मुंग्यांकडे बघायला लागतो. मुंग्या त्याला घेऊन जातात. पण त्याच्यामधून पुढे शिकत मात्र नाही. हीच गोष्ट जर आज घडली तर काय होईल? गव्हर्नमेंट ग्रास सॉपरच्या नावाने वेगवेगळे फंड डिक्लेअर करेल. ग्रास सॉपरला कशी मदत करायची त्याच्यासाठी गव्हर्नमेंट वेगवेगळ्या योजना करेल आणि त्याच्यासाठी कर कोणावर लागेल? मुंग्यावर. आपण जे म्हणजे आपण शिस्तप्रिय राहतो, आपण ते कर भरतो, वेगवेगळ्या प्रकारचे कर भरतो आणि सरकार दरबारी पैसे जमा करतो. तसंच अमेरिकन नागरिक जे कर भरतात त्यांचा पैसा सोशल सिक्युरिटी मेजर्सला वापरला जातो. मी स्पेसिफिक सोशल सिक्युरिटी मेजर्सला वापरलं जातं असं का म्हणते? तर अमेरिकन सरकारचा जो खर्च आहे त्याच्यात सगळ्यात मोठा वाटा 79% हा सोशल सिक्युरिटी मेजर्सचा आहे. आपल्या देशामध्ये गव्हर्नमेंट एक्सपेंडिचरमध्ये सगळ्यात जास्त वाटा हा गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉईजचा आहे. कोणी काहीतरी 20% आसपास असेल, 20-28%. त्याच्यापेक्षा जास्त नाही. पण अमेरिकेमध्ये गव्हर्नमेंट एक्सपेंडिचरमध्ये सगळ्यात जास्त वाटा सोशल सिक्युरिटी मेजर्सचा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे लोकांना दिले जाणारे कल्याणकारी योजनांचे पैसे. म्हणजे डावे विचारांवर, स्त्रीवादी विचारांवर यांनी कसं कुटुंबावर आघात करून अर्थव्यवस्थेवर आघात केला त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली या कल्याणकारी योजना राबवणाऱ्या राष्ट्रांनी. आणि ते अमेरिका करते मग ते बाकीच्या युरोपीय देशांमध्ये लागू झालं. आज स्पेन, पोर्तुगाल, जर्मनी यांच्यासारखी राष्ट्र जी आहेत ती कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहे. स्वतः अमेरिका उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. सोशल सिक्युरिटी मेजर्समधला अमेरिकेचा तोटा हा $73 ट्रिलियन आहे. 1 ट्रिलियन म्हणजे एकावरती 12 शून्य. $73 ट्रिलियन सोशल सिक्युरिटी मेजर्समधला अमेरिकेचा तोटा आहे. आणि अमेरिकेची इकॉनॉमी किती? GDP. तर अमेरिकेची इकॉनॉमी आहे $30 ट्रिलियन. अमेरिकेचं कर्ज आहे $37 ट्रिलियन, 125% कर्ज. आणि त्या सोशल सिक्युरिटी मेजर्सचा तोटा $73 ट्रिलियन. आज अमेरिका कोसळली का नाही? अमेरिका आजपर्यंत कोसळली नाही त्याचं कारण डॉलरला असलेलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान. जागतिक अर्थकारणामध्ये आणि जागतिक राजकारणामध्ये डॉलरला जो वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे त्याच्यामुळे आजपर्यंत अमेरिकन अर्थव्यवस्था कोसळली नाही. अमेरिकेला कर्ज कोण देतं? वेगवेगळे देश आहेत ते अमेरिकेचे बॉन्ड विकत घेतात ते अमेरिकेला कर्ज देतात आणि त्यामुळे अमेरिका कोसळली नाही. पण कोरोनानंतर जी परिस्थिती आली त्याच्यानंतर रशिया युद्धानंतर खास करून रशियावरती जे सँक्शन आर्थिक निर्बंध लादले गेले त्याच्यानंतर हळूहळू करत प्रत्येक देशाने डॉलरपासून दूर जायचा निर्णय घेतला. रिझर्व्ह करन्सीमध्ये 70% असणारे डॉलर आज रिझर्व्ह करन्सीमध्ये फक्त 55% आहे आणि म्हणून प्रत्येक देश ते सोन्यामध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी प्रयत्न करतो. म्हणजे आजपर्यंत गेल्या 80 वर्षात अमेरिकेने जे डॉलरचं असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानामुळे जवळजवळ जगावर राज्य केलं ती अमेरिकेची अवस्था आज कशी राहिली नाही. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प उमेद संस्थाने नाही आहेत. या डिसेंबर 2025 त्यांना $7.3 ट्रिलियन इतक्या कर्जाची परतफेड केली आहे. परतफेड करायची आहे आणि त्याच्यासाठी नवीन त्यांना कर्ज द्यायचे तर कोणी त्यांना कर्ज द्यायला तयार नाही आहे. आणि जर केलं नाही तर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना अमेरिका हा कर्जबाजारी देश आहे, निवारक देश आहे म्हणून जाहीर करावा लागेल आणि ही जगाच्या इतिहासातली सगळ्यात कठीण परिस्थिती होती.
हॅलो. आता आपल्याला प्रश्न विचारायला हरकत नाही, त्याची उत्तरं द्यायची. मी सुरुवात करतो. हॅलो 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 हॅलो. सध्या मोदींच्या राज्यात डॉलरायझेशन हे चालू आहे, ते किती महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे आपली भारताची जी करन्सी आहे ती आपण बऱ्याच देशात डॉलरशिवाय प्रत्यक्ष रुपयात वापरायला लागतोय. कारण तर त्याचा निश्चितपणे आपल्या इकॉनॉमीवर परिणाम होईल. त्याबद्दल थोडंसं बोला. दुसरं, आता आपण हळूहळू पाश्चिमात्यांचं अनुकरण करायला लागलेलो आहे. आपली कुटुंब व्यवस्था सध्याच्या वेळेची चांगली आहे, पण ती हळूहळू ढासळायला लागलेली आहे. कारण आपल्याकडे पाश्चिमात्यांचा खूप परिणाम होतो आणि पूर्वीच्या काळी आपल्याकडे एकत्र कुटुंब होती, तेव्हा आई वडील मुलगा त्यांना नातवंड किंवा त्यांचे काका मामा मावशे वगैरे असायचे. आता ते हळूहळू नाहीचं व्हायला लागलेलं आहे. कारण हम दो आणि हमारे दो ही संकल्पना लावून हम दो हमारे एक आणि त्याशिवाय सुद्धा असेल असं वाटायला लागलेलं आहे. त्याचा सुद्धा परिणाम आपल्या कुटुंब व्यवस्थेवर निश्चित होईल. त्याबद्दल आपण काहीतरी बोलावं असं मला वाटतं. हॅलो, आवाज येतो. डॉलरायझेशन हे आपण स्वीकारलेलं आहे, म्हणजे बहुतेक सगळ्या देशांनी स्वीकारलेलं आहे. डॉलरपासून दूर जाणं म्हणजे डॉलर कुठेतरी जाऊन कदर पडणार आहे असं त्याचा अर्थ नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, कारण डॉलर हा अमेरिकेची करन्सी आहे आणि अमेरिका पुढच्या काही वर्ष तरी एक महत्त्वपूर्ण देश म्हणून राहणार. त्याच्यामुळे डॉलर हा राहणार आहे तिथे, पण डॉलरवर आता पूर्णपणे अवलंबून अर्थकारण जे आहे त्या अर्थकारणापासून डॉलरपासून दूर जाणं, डॉलर वगळून व्यवहार करणं. आणि रशिया युक्रेन युद्धानंतर आपण रशियाबरोबर जो करार केला तेलासाठी तो लोकल करन्सीजमध्ये होता, म्हणजे रुबल किंवा रुपयामध्ये. आणि आत्ताच रिसेंटली 4 दिवसापूर्वी RBIची वॉस्को अकाउंट ओपन करण्यासाठी, वॉस्कोमध्ये एक्सपोर्ट इम्पोर्टला लागणारं अकाउंट असतं, त्याच्यामध्ये रुपी सेटलमेंटसाठीची एक नोटिफिकेशन जारी झालेलं आहे. एक्झॅक्ट 5 ऑगस्ट ही तारीख आहे. म्हणजे 5 ऑगस्टला लोक म्हणत होते काय विशेष करणार, तर 5 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय अर्थकारणामध्ये धक्का देणारं आपण एक प्रेस रिलीज काढलेलं आहे. ते म्हणजे रुपयामध्ये संपूर्ण जगभरात व्यवहार होती आणि त्याच्यासाठी वॉस्को अकाउंटला परवानगी दिली आहे. थेट रुपी टू रुपी ट्रान्झॅक्शनसाठी. हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे आणि याच्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि याच्यामुळे अर्थातच रुपया हा मजबूत होण्यासाठी मजबूत होणारच आहे. 5 वेळ लागणार नाही. माझ्या मते साधारण 2030 पर्यंत रुपया हा चांगलाच मजबूत झालेला असेल डॉलरच्या तुलनेमध्ये आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आता अजून एक सरांनी सांगितलं कुटुंब व्यवस्थेबद्दल. खरं तर माझंही मत हेच आहे की एक उत्तम नागरिक देशासाठी देणं ही एक सगळ्यात मोठी देशसेवा असते. म्हणजे आपण मुलं जन्माला घालून त्यांच्यावरती उत्तम संस्कार करून उत्तम नागरिक देणं. पण आजकालची तरुण पिढी चंगळवाण्याच्या इतकी आखाली गेलेली आहे की त्यांच्याकडे म्हणजे त्यांचे आश्चर्य वाटतं मला एकदा. दोघांचं मिळून इन्कम महिन्याचं 7 ते 8 लाख असतं, तरीही त्यांना मुलं नको, कारण जबाबदारी म्हणजे त्यांना कुठलीच जबाबदारी नको आहे. त्यांना मुलांचीही नको आहे, आईवडिलांचीही नको आहे. आणि हे खरंच कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की आपण काय म्हणतो आदर्श निर्माण करतो ना, आणि जे आदर्श निवडून येतात ते आदर्श जसे वागतात त्याच्याप्रमाणे त्या मुलांना संस्कार होतात. घरामध्ये कोणत्या प्रकारे वाचन केलं जातं, काय प्रकारचं वाचन केलं जातं, त्याच्यावर चर्चा कोणत्या विषयावरती होतात, त्याच्यावरती मुलांना त्याचा सगळ्याचा परिणाम मुलांवरती होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सोशल मीडिया. आणि त्यात इंस्टाग्रामच्या आहारी गेलेली तरुण पिढी. म्हणजे प्रयत्न चालू आहे इंस्टाग्रामवर बंदी घालायचे, पण आता बघू जेव्हा आपली IT मिनिस्ट्री त्याच्यावरती डिसिजन दिले तेव्हा. कारण इन्स्टा हा पूर्णपणे मेंदू फिरवण्याचा सगळ्यात मोठा एक सहज
सध्या जे टॅरिफ मागचं आहे म्हणजे ट्रम्पचा जो एक चालू आहे त्याच्याबद्दल थोडंसं, कारण भारताने चांगलेच ते आत्मनिर्भर व्हायचं ठरवलेलं आहे आणि ते झालं तरच आपण त्याच्यावर मात करू शकू. स्वावलंबन सगळ्यात महत्त्वाचं आहे. टॅरिफचा मुद्दा आहे आयात कर, अमेरिका आयात कर लागणार. म्हणजे आतापर्यंत एप्रिलपासून ट्रम्प साहेबांनी बऱ्याच वेळा टॅरिफ लावतो तर धमकी दिली आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी युटर्न घेतलेला. आता काल मध्यरात्री आपल्याकडे मध्यरात्र असताना पुतीन आणि ट्रम्प यांची भेट झाली. त्याच्यामध्ये टॅरिफचाच विषय झाला. पुतीनने सांगितलं सेकेंडरी सँक्शन लावू नका, त्याच्यामध्ये पुढचे 2-3 आठवडे भारतावर कुठलाही टॅरिफ लावणार नाही असं ट्रम्प यांचं मत आहे. पण ट्रम्प यांचं म्हणणं कधीही कुठल्याही क्षणाला बदलू शकतं. आणि त्याच्यामागचं कारण तुम्हाला सांगते टॅरिफ लावण्यामागचं, की ट्रम्प यांना असं वाटतंय की $7.3 बिलियन जी कर्ज परतफेड करायची आहे ती आपण टॅरिफच्या माध्यमातून उभी करू आणि ते कर्ज परतफेड करू. पण एप्रिलपासून आतापर्यंत एकाही देशावर देण्यापेक्षा फार मोठ्या देशांवरती एक प्रकारचा टॅरिफ चालू आहे. आणि मला वाटतं त्याचं मॅक्सिमम पर्सेंटेज 20% आहे, नॉट मोर दॅन दॅट. आणि आता चीन आणि भारतासाठी तर अजून तर काही नक्की सांगितलेलं नाही. ते ट्रम्प यांचं वाटतं इतकं अनप्रेडिक्टेबल आहे की कोणी काही सांगू शकत नाही. आणि जरी काही लादला तरी आपण आत्मनिर्भरसाठी पूर्णपणे तयार आहोत की आपण ऑपरेशन सिंधूमध्ये वापरून घेऊ. ऑपरेशन सिंधूमध्ये ब्राह्मोस आकाश तीरसाठी आपल्याच बनावटीची क्षेपणास्त्र आपण वापरली आणि कुठलीही अमेरिकन बनावटीची क्षेपणास्त्र वापरली नाही. फायटर जेट पण S-400 रशियाकडून घेतला होता ते वापरलं. आणि त्याच्यामुळे सगळ्यात जास्त धक्का बसलेला आहे अमेरिकेला. कारण संपूर्ण जगामध्ये जे संरक्षण साहित्याची निर्यात जी होते, एक्सपोर्ट जी होते, त्याच्यामध्ये अमेरिकेचा वाटा हा 40%. त्यामुळे जर भारताने भारतीय बनावटीची क्षेपणास्त्र बनवली आणि ती जगाला विकली तर अमेरिकेचा खूप मोठा बिझनेस लॉस होतो. आणि त्याच्यामुळे ट्रम्प साहेब चौकाळलेले आहेत की आमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही कसं काय. आणि वैशिष्ट्य म्हणजे आपलं ब्राह्मोस इतकं अचूक केलं की इस्रायलकडे पण इतकं अचूक क्षेपणास्त्र नाही आहे जे आपण पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचे पेट पॉईंटमध्ये नाही. इतकी अचूकता त्यांच्याही क्षेपणास्त्रामध्ये नाही आहे. आपल्यासाठी पाऊस नाही आहे पण त्यांच्यासाठी रोजीरोटी ठरली त्या गोष्टीची की भारत स्वतःच्या नीतीमध्ये बनवू शकतो. आणि असं आता आपण बऱ्याच क्षेत्रामध्ये जाणार आहोत. स्वतःची आत्मनिर्भर म्हणून तयारी केलं म्हणजे सॉफ्टवेअर आपण जी बाहेरची वापरतो ते फेसबुक, गुगल ते न वापरता आपण भारतीय बनावटीची वापरू. त्याच्यानंतर आत्मनिर्भर सेमीकंडक्टर हे जे केलं. सेमीकंडक्टर हा इलेक्ट्रॉनिक्समध्ये लागणारा अगदी छोटा भाग आहे पण तो प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये असतो. म्हणजे आता मी माहिती घेतलं याच्यामध्ये पण सेमीकंडक्टर आहे. तर या सेमीकंडक्टरमध्ये आपण आत्मनिर्भर होतो. छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत, सेमीकंडक्टरपासून मिसाईल्सपर्यंत, ॲग्रिकल्चरपासून ऑटोमोबाईलपर्यंत. टेस्लाला जरी परवानगी दिली असली तरी टेस्लामध्ये टॅक्स बघा 28 लाखाचे आता 35 लाख टॅक्स. म्हणजे आपण त्याला परवानगी घेऊ काम करायला आणि तितकंच परवानगी मिळते. आणि असा हा नवीन आत्मनिर्भर भारत फार वेळ राहणार नाही. आजचं भाषण तुम्ही ऐकलं असेल, त्याच्यामध्ये अजून बरेच मुद्दे आहे आत्मनिर्भरबद्दल. तर नक्कीच भारताचा खूप छान आहे. हॅलो 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 हॅलो. आपण जे बोललात एका विशिष्ट समाज आणि त्याच्यामध्ये बहुपत्नीत्व, हॅलो, तर याच्याबद्दल काही स्टॅटिस्टिक्स आहे का? कारण प्रत्यक्ष धर्माने जरी त्यांना परवानगी दिली असती बहुपत्नीत्वाची तरी बहुतांशी लोक एकपत्नीवरच पाळणारे मुस्लिम असावे असे आहेत, हे मला माहिती आहे त्यानुसार. तर मला वाटतं की हा दुसऱ्या एका धर्माने केलेला अपप्रचार आहे.
की ती काही बहुप्रतिष्ठाची चाल आहे. आपण याच्याबद्दल काही स्टॅटिस्टिक देऊ शकला तर बरं होईल. आणि दुसरी गोष्ट की हा जो समाज आहे, विशिष्ट समाज जो तुम्ही म्हणतात, ज्याचं मार्जिनालायझेशन झालेलं आहे आपल्या देशामध्ये आणि तो गरिबीच्या खालच्या खालच्या अवस्थेत चाललेला आहे. तर आपल्या जर देशाने, शासनाने त्यांच्या शिक्षण आणि इतर काही गोष्टी उपलब्ध करून दिल्या तर हा समाज बदलेल. आणि बहुपत्नीत्वाची चाल कारण मी भरपूर मुस्लिम समाजाबरोबर राहिलेलो आहे. तर माझे तर कुठलाच मुस्लिम मित्र हा बहुपत्नीत्वाचा नव्हता. आणि मला वाटत नाही जर तुम्ही स्टॅटिस्टिक द्या की बाबा इतके लोक बहुपत्नीत्व आहे तर हा मुद्दा बरोबर ठरेल. नाहीतर हा दुसऱ्या धर्मीच्या लोकांनी केलेला अपप्रचार आहे. ठीक आहे, तुमचं म्हणणं की दुसऱ्या बाजूने बघितलं तर बरोबर आहे. पण मी याला उत्तर देऊ इच्छिते. सौदी अरेबियाचे राजदूताची 4 पत्नी, त्यांच्याकडे धर्माने 4 लग्नांना परवानगी आहे. तुम्ही कुराण आणि हदीस वाचलंय? हदीस वाचलंय? नाही, मी तुम्हाला परत सांगतो ना की धर्माने ऐकून घ्या. तुम्ही पण आता वाचायला का प्लीज? ओके. धर्माने त्यांना परवानगी दिलेली नाही. मी स्टॅटिस्टिकल आकडे नाही सांगत आहे. मी एक विषय काढला, कुटुंब व्यवस्था आणि अर्थव्यवस्था याच्याशी निगडीत, त्याच्यामध्ये तो मुद्दा येतो म्हणून मी घेतला. आणि मी तुम्हाला सांगते ना, सौदीच्या राजदूताची 4 लग्न आहेत, ऑफिशियल आहेत, अनऑफिशियल नाही आहे. मला सौदीमध्ये त्याच्यामध्ये त्यांना कसं वागायला परवानगी नाही, त्याच्याकडे शरिया म्हणून वेगळा कायदा आहे. आज तुम्ही जो मुद्दा मांडताय की मुस्लिम दलित समाजामध्ये आहे, त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा स्वतःचं कुटुंब नियंत्रण करावं. ते करण्याला तयार आहे? माझा सुद्धा मी केलेला आहे. भरतीकडे घेऊन चाललाय. माझा सगळ्यांचा मुद्दा हा होता, इंडिया आणि पाकिस्तानमध्ये काय झालं ते बघा. बाकीचा विषय मला नाही करायचा आणि शासनाने कुठलीही जबाबदारी घेऊ नये, त्याच मताची मी आहे. हिंदूंची कुठलीही जबाबदारी, जो सगळ्यात मेजॉरिटी आहे धर्म, त्याच्याबद्दलची कुठलीही जबाबदारी शासन घेत नाही. हिंदू जे काही आहे ते स्वतःच्या पायावर उभे आहे. ते स्वतः कष्ट करून आणि स्वतःचा विकास करून तर आज शासनाला तोडही करतात. त्यामुळे स्वारी मी नाही करू. अध्यक्षांना विनंती केली आपल्याबरोबर. नमस्कार. हॅलो, नमस्कार. आज एवढे सांगितलं की विषय क्लिष्ट होता, पण अतिशय चांगला विषय आहे की आपली जी कुटुंब व्यवस्था आहे ती अशीच शिकायला पाहिजे, वाढायला पाहिजे. ती हळूहळू नष्ट व्हायला लागलेली आहे. जी लक्षणं दिसत आहेत की आपल्याकडे आता डेलिमिटेशनची सिंगल रूल त्यालासुद्धा हळूहळू आपण त्याकडे सुरुवात करतो. हे अयोग्य आहे आणि आपल्या अर्थव्यवस्थेला ते निश्चितपणे घातक आहे, एकला आहे. कालच आपल्याकडे आपण 15 ऑगस्ट म्हणजे 78 वर्ष पूर्ण झाली स्वातंत्र्याला. त्यानिमित्ताने एक गोष्ट मला सांगायची वाटते की जपानचं उदाहरण महत्त्वाचं आहे. जपानवर अमेरिकेने बॉम्ब हल्ला केला तरी जपानचं खूप नुकसान झालं, पण जपान त्याच्यातून सावरला आणि आज त्यांची 4थी अर्थव्यवस्थेचा 4था नंबर आहे. आणि याचं मुख्य कारण म्हणजे त्यानंतर त्यांनी अमेरिकेकडून गवताची काळीसुद्धा घेतलेली नाही. ते स्वावलंबी झालेले आहे आणि म्हणूनच त्यांची अर्थव्यवस्था चांगली आहे. खरं तर अतिशय एक वाईट गोष्ट आहे आपल्याकडे की आपलेच लोक आपल्याच लोकांच्या विरुद्ध लागतात. की इंग्रजांनी भारतावर 200 वर्ष राज्य केले, ते कशाच्या जोरावर? ते आले तेव्हा फक्त 10,000 होते आणि 32 कोटी भारतीयांवर त्यांनी राज्य केलं. त्याचं कारण भारतीय लोक त्यांच्या सैन्यात सामील झाले
आणि गायकने जेव्हा सांगितलं फायर, तेव्हा आपल्या भारतीय सैनिकांनीच लोकांवर गोळीबार केला आणि 1300 लोकांना ठार मारलं. ही अतिशय चुकीची आणि वाईट मानसिक अवस्था आहे. आपलेच लोक आपल्याच लोकांवर जातात आणि जसं आपले पंतप्रधान म्हणतात तसं नेशन फर्स्ट हे सगळ्यात असायला पाहिजे. जेव्हा केव्हा तरी स्वार्थाचा प्रश्न येतो तेव्हा आपली भारताची जी असतं ते दुसऱ्या नंबरवर जात आहे, अतिशय अयोग्य आहे. साधं उदाहरण, मतदानाच्या वेळेला सुद्धा लोक केवळ पैसे दिले, वस्तू दिले म्हणून येईल त्या उमेदवाराला मतदान घातलं, ते अतिशय वाईट गोष्ट आहे आणि ती भारताच्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय घातक ठरणारी आहे. हे आपण बदलायला पाहिजे, आपली मानसिकता बदलायला पाहिजे. साधं उदाहरण सांगतो की हाँगकाँग आणि सिंगापूर असे देश आहेत की जिथे ब्रिटिशांनी प्रवेश केला होता, पण त्यांच्या सैन्यात त्यांच्यामधला कोणीही सामील झाला नाही, कारण त्यांना त्यांच्याच लोकांविरुद्ध लढायचं नव्हतं. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आजही आपण बघतो आपल्याकडे असे अनेक लोक आहेत की ते मी आणि माझं कुटुंब याबद्दलच प्राधान्य देतात की त्यांना देशाबद्दल, धर्माबद्दल, राष्ट्रीयताबद्दल काही घेणं नसतं. ही मानसिकता बदलणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि आवश्यक आहे. आज रोहिताने अतिशय शिस्त वाटणारा विषय खूप चांगल्या तऱ्हेने सांगितला, खूप चांगली उदाहरणं दिली. तेव्हा त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांना धन्यवाद देऊया. आणि अशाच एखाद्या विषयावर, कारण आपल्या सभासदांकडे आपण बरेच कर्मोदय कार्यक्रम करतो, पण असे प्रबोधनाचे विषय आणि व्याख्यान होणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या विचारांना चालना मिळते आणि आपल्या प्रगतीत त्याच्यात निश्चितपणे त्याच्यावर परिणाम होईल. मला वाटतं आता मी ते थांबतो. धन्यवाद.